जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वप्नजेप करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघूया प्रोजेक्ट उडान अंतर्गत घेतलेल्या अंकगणिताच्या पोलीस भरतीच्या पेपरचे, ज्याच्यामध्ये अंकगणित या टॉपिकवर पेपर विश्लेषण बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, जो काही आजचा पेपर झाला होता त्याच्यामध्ये अंकगणिताची सुरुवात ही क्वेश्चन नंबर 51 पासून झाली होती आणि क्वेश्चन नंबर 51 पहिलाच आहे. नैसर्गिक संख्यामधील समसंख्यावरील आधारित क्वेश्चन आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक समसंख्या दिली आहे आणि विचारले विषम संख्या. ठीक आहे, तर क्वेश्चन बघा. 3x+5 ही एक समसंख्या आहे, तर खालीलपैकी कोणती विषम संख्या आहे? ओके, तर बघा इथं समसंख्या जी काही दिली आहे ते एक्सच्या रूपात दिली आहे, डायरेक्ट दिली नाही. त्याच्यामुळे आपण काय करायचं माहिती आहे का, हे असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना एक्सची किंमत एक तर एक घ्यायची आणि नाहीतर काय घ्यायची, दोन घ्यायची. किती घ्यायची? एक्सची किंमत एक किंवा दोन घ्यायची. ज्याच्यामध्ये मग तुम्हाला जी काही दिलेली संख्या आहे किती आहे, 3x+5 काय सांगत आहे आपल्याला इथं, समसंख्या सांगत आहे. कोणती संख्या सांगत आहे? सम. तर तुम्ही एक्स किती घ्यायचं म्हटलं, एक किंवा दोन. तर एक्सची किंमत किती घ्यायची, पहिल्यांदा एक घ्यायची, तिथं लिहायचं 3 गुणिला 1 अधिक किती लिहायचा 5. बरोबर आहे. बघा आता मग 3 एक 3, 3 एक 3 प्लस 5 किती होते, 5 आणि 3 8. किती आली? एक्सची किंमत जेव्हा एक घेतल्या तेव्हा संख्या किती आली, 8. 8 ही समसंख्या आहे का? आहे. 8 ही समसंख्या असल्यामुळं आपली एक्सची किंमत किती घ्यायची, एक घ्यायची. किती घ्यायची? एक घ्यायची. आता एक्सची किंमत एक घेऊन पुढील जे काही तुम्हाला ऑप्शन दिले आहेत ना, त्या ऑप्शन मधल्या संख्या ही विषम आली पाहिजे. कुठे आली पाहिजे? विषम. बघा तुम्ही पहिला ऑप्शन बघा, ज्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे 3x-1. ठीक आहे. दुसरा ऑप्शन आहे 3x. ठीक आहे. तिसरा ऑप्शन आहे 3x+1 आणि चौथा ऑप्शन आहे 3x+3. ओके, जेव्हा तुम्ही एक्स ची किंमत एक घेतल्या तेव्हा समसंख्या आली ना, तर आता पुढील सगळ्या ऑप्शन मध्ये एक्स ची किंमत एकच घ्यायची. बघा इथं घेता एक, 3 एक 3, 3 एक 3 वजा 1 किती होतात, 2. ठीक आहे. इथं लिहा 3 गुणिला 1, 3 एक 3. इथं लिहा 3 गुणिला 1 प्लस 1, 3 एक 3 आणि 1 4. इथं लिहा 3 गुणिला 1 प्लस 3, 3 एक 3 आणि 3 6. ठीक आहे. बघा जेव्हा तुम्ही एक्स ची किंमत ही एक ठेवल्या तेव्हा ऑप्शन पहिला काय आला, 2 आला. ऑप्शन दुसरा 3, ऑप्शन तिसरा 4 आणि ऑप्शन चौथा 6 आले. आले का नाही? तर आपल्याला विचारलं काय, पुढील कोणती विषम संख्या आहे? ते बघा या सगळ्या चार ऑप्शन पैकी विषम संख्या कोणती आहे, तर कोणती आहे, तिसरी आहे. आपला ऑप्शन कोणता बरोबर आहे? ऑप्शन नंबर सेकंड बरोबर आहे. ओके, तर तुम्हाला आन्सर की सांगत असताना बहुतेक ऑप्शन नंबर तिसरा सांगितलं असणार किंवा पहिला सांगितलं असणार, पण आपला ऑप्शन कोणता बरोबर आहे? दुसरा बरोबर आहे. ठीक आहे. पुढील क्वेश्चन बघा. 20 मीटर दोरीचे एक समान लांबीचे 50 तुकडे केले तर तुकड्यांची लांबी किती? एकदम सोपा क्वेश्चन आहे, भागाकार सोपा क्वेश्चन आहे. एक दोरी आहे 20 मीटरची. किती मीटरची? 20 मीटरची. याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. असे तुकडे किती होतात? एकूण 50 तुकडे होतात. किती तुकडे? 50 तुकडे. तर तुम्हाला विचारलाय एका तुकड्याची लांबी किती? मोठ्यामधून एक छोटी संख्या करायची आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला भाग पाडायचे आहेत. मग सरसकट भागाकार करायचा. भागाकार आहे 20 मीटर भागीला 5. किती? 20 मीटर भागीला 50. पण इथं जे काही तुम्हाला ऑप्शन दिसत आहेत ते सगळे सेंटीमीटर मध्ये आहेत. बघा इथं पण सेंटीमीटर, इथं पण सेंटीमीटर आणि इथं पण सेंटीमीटर. म्हणून जो काही तुम्हाला 20 मीटर दिलाय ना, त्याला सेंटीमीटर करायचं. तुम्हाला माहित आहे 20 मीटरला सेंटीमीटर करायसाठी गुणिले किती करता? 100 करता. ठीक आहे. हा झाला मीटर मधून कशामध्ये? सेंटीमीटर मध्ये. झालं कन्वर्जन. मग याला सॉल्व्ह करा आता. 50 एक 50 आणि 50 दुने 100, तर 20 दुने किती होतात? 40. किती होतात? 40. आणि आन्सर कशामध्ये आला? सेंटीमीटर. म्हणजे एक तुकडा किती सेंटीमीटर असायला पाहिजे? 40 सेंटीमीटरचा एक तुकडा असायला पाहिजे. ओके, क्वेश्चन नंबर 53 बघा, ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय 12 आणि 30 चे तृतीय प्रमाणपद विचारलाय. कोणते प्रमाणपद? तृतीय प्रमाणपद. क्वेश्चन आहे गुणोत्तर व प्रमाण म्हटला. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रमाणपद काढायचं आहे. तर तृतीय प्रमाणपद काढत असताना तुम्हाला दोन संख्या दिल्या असतात, ए आणि बी. काय दिले असते? ए आणि बी सरसकट दिला असते. त्याच्यामध्ये तुम्ही काय करता? दुसऱ्या संख्येचा वर्ग घेता. बरोबर आहे. तर दुसऱ्या संख्या इथे किती आहे आपल्याजवळ? एक आहे 12 आणि एक आहे 30. आपण काय घ्यायचा? 30चा घ्यायचा वर्ग. 30चा वर्ग किती ते? 900. बरोबर आहे. 30चा वर्ग आहे 900 आणि पहिली संख्या किती आहे? भागीला किती करायचा? 12. इथं काय घ्यायचा? दुसऱ्या संख्येचा वर्ग भागीला पहिली संख्या. दुसरी संख्या आहे 30चा वर्ग 900 भागीला 12. आता सॉल्व्ह करा. किती? 12 एक 12 आणि 12 7 84. उरले किती? 6 समोरचा 0. 12 पंचे 60. म्हणजे तृतीय प्रमाणपद किती आला आपला आन्सर? 75 आला. ठीक आहे. ऑप्शन नंबर कुठला? ऑप्शन नंबर आहे पहिला वाला. तृतीय प्रमाणपद किती आला? 75. ओके, त्याच्यानंतर बघा
क्वेश्चन नंबर 54 एकदम भाकाराचा क्वेश्चन आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय 100 ग्राम तिळाची एक पुडी किती 100 ग्रामची किती पुडी बांधायची आपल्याला एक पुडी बांधायची आहे, बरोबर आहे. तर तुमच्या जवळ जर का 15 किलोग्राम तीळ असेल तर किती पुड्या तयार होतील, किती किलोग्राम 15 किलोग्राम. परत काय आला इथं 15 काय आला किलोग्राम आणि ते काय आला ग्राम, म्हणून तुम्हाला काय करायला लागेल युनिट सारखा करायला लागेल. तुमच्या हातामध्ये समजा जर का 15 किलोग्राम तीळ आहे, तुम्ही त्याला ग्राम मध्ये करायला काय करता गुणीला 1000 करता, किलोग्रामचे ग्राम करायला काय करता गुणीला 1000. आणि प्रत्येकी जे काही पूड आहे किंवा जे काही प्रत्येकी पुडी बांधायची आहे ते किती ग्रामची आहे 100 ग्रामची, म्हणून काय करायचं भागीला 100. ठीक आहे. अशा किती पुड्या तयार होतील मग 0 ला 0 0 ला 0 कटला तर किती 15 10 किती होतात 150. किती पुड्या तयार होणार 150 पुड्या तयार होणार. कोणाचे 15 किलोचे. एका पुडीमध्ये किती 100 ग्राम तर 15 किलोग्रामची किती होणार 150 पुड्या होणार. ऑप्शन नंबर कुठला चौथा वाला. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा, एकदम सोपा आहे क्वेश्चन. तुम्हाला भले अवघड वाटते, पोलीस भरतीच्या आउट ऑफ सिलेबस वाटते हा क्वेश्चन, कारण की हा क्वेश्चन आहे संभाव्यता, त्याला म्हणतात प्रोबॅबिलिटी. या क्वेश्चन मधला आहे, या चॅप्टर मधला आहे, ज्याच्यामध्ये बघा तुम्हाला काय दिलाय 6 पुरुष, काय सांगितलंय पुरुष व कोण सांगितलंय स्त्रिया, पुरुषाने काय सांगितलंय स्त्रिया. चॅप्टरचं नाव आहे संभाव्यता. संभाव्यता म्हणजे त्याला काय म्हणतात आपण इंग्लिशवाले प्रोबॅबिलिटी म्हणतात. ठीक आहे. आपल्या जवळात किती पुरुष आहेत 6 पुरुष आणि किती स्त्रिया आहेत 5 स्त्रिया. 6 पुरुष आणि काय करायचे आहेत 5 स्त्रिया, अशा 2 व्यक्ती आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला निवडायचे आहेत. निवडायचे किती आहेत तर यातून 3 पुरुष आणि किती महिला 2 महिला, म्हणजे 6 पुरुष त्याच्यामध्ये किती निवडायचे आहेत 3 आणि 5 महिला त्याच्यामध्ये किती निवडायचे आहेत 2 आहेत ना. तर असे किती प्रकारचे समिती जे काय किती प्रकार तयार करता येईल, म्हणजे संभाव्यता तुम्हाला विचारलाय. कायच नाही करायचा, आपण घ्यायचं 6 पुरुष किती पैकी 6 पैकी किती निवडायचे आहेत 3. किती पुरुषाची संख्या किती आहे 6 पैकी 3 निवडायचे आणि स्त्रिया किती निवडायच्या आहेत 5 पैकी 2 स्त्रिया निवडायचे आहेत. किती 2. तर याला सॉल्व्ह करत असताना फॅक्टोरियल असते, काय असते फॅक्टोरियल. फॅक्टोरियल मध्ये घ्यायचं 6चा फॅक्टोरियल जसाच्या तसा, ठीक आहे, भागीला करायचा इथं 3चा फॅक्टोरियल 3 आणि दोघांची करायची वजाबाकी. इथं घ्यायचा 6चा फॅक्टोरियल, इथं घ्यायचं 3चा फॅक्टोरियल आणि दोघांची घ्यायची वजाबाकी. 6 आणि 3ची वजाबाकी होते 3चा फॅक्टोरियल. समजला. तसाच काय करायचा इथं घ्यायचा 5चा फॅक्टोरियल भागीला कोण घेणार मग 2चा फॅक्टोरियल आणि 5 आणि 2ची वजाबाकी देते 3चा फॅक्टोरियल. ठीक आहे. मग करायचा यांचा जो काय दोघांचा इथे ना आन्सर गुणाकार करायचा. काय करायचा गुणाकार करायचा. आता फॅक्टोरियल म्हणजे काय, फॅक्टोरियल म्हणजे काय 6 आहे ना, 6ला उलट्या जे काही संख्या आहेत त्यांना गुणाकार कर द्यायचा. 6च्या आधी कोण आहे 5, त्याच्या आधी कोण आहे 4, त्याच्या आधी कोण आहे 3, त्याच्या आधी कोण आहे 2, त्याच्या आधी कोण आहे 1, याला म्हणतात 6चा फॅक्टोरियल. तसाच 3चा फॅक्टोरियल बघा 3 त्याच्या आधी 2 त्याच्या आधी 1, परत गुणाकार आहे 3 त्याच्या आधी 2 त्याच्या आधी 1 होईल असा. हा झाला याच्यासाठी. परत यासाठी काय करणार मग 5 उलटा कोण आहे 4, मग 3, मग 2 आणि नंतर मग 1. ओके. आणि खाली किती आहे मग इथं 2 आणि 1, इथे येणार 3 2 आणि 1 झालं. याला सॉल्व्ह करा मग काटाकाटी करा. इथला 3 2 1 आणि इथला 3 2 1 कॅन्सल होते झालं का नाही. इथला 3 2 1 इथला 3 2 1 कॅन्सल. त्याच्यानंतर बघा 3 2 6 3 2 6 आणि इथला 6 कॅन्सल झाला. म्हणजे राहिला काय इथं फक्त 5 चौक 20. किती राहिला फक्त 5 चौक कितीला 20 राहिला झाला. आणि तिथला बघा काटाकाटी करा काय होणार 3 2 1 3 2 1 कॅन्सल झाला झाला का नाही. 3 2 1 कॅन्सल राहिला काय मग 2 आणि वरचा कोण आहे 4 बे कबे आणि बे चौका सॉरी बे दुने 4 तर राहिला कोण 5 दुने 10. इथला आन्सर किती आपल्याला 10 आहे. मग दोघांचा काय करायचं म्हटलं मी गुणाकार. इथला 20 आणि तिथला किती 10 तर 20 10 किती आपला आन्सर 200. त्याला 200 तर आन्सर कुठला आपला ऑप्शन नंबर चौथा. ठीक आहे. अगदी सोपा आहे. 6 फॅक्टोरियल किती निवडायचे 3 आणि दोघांची वजाबाकी किती आहे 3. गुणाकार करायचा 5 एकूण माणसं होते बाया होत्या त्याच्यामध्ये किती निवडायचे आहेत 2 आणि दोघांची वजाबाकी 3. यांचा गुणाकार करा आन्सर येते 200. समजलं. पुढील क्वेश्चन बघा. 6 संख्यांची सरासरी या 6 संख्यांची सरासरी आहे 64.5. जर का तुम्ही 7वी संख्या 96 ऍड केल्या तर त्यांना एकूण सरासरी विचारली आहे. बघा 6 प्लस 7वी संख्या विचारली आहे
तुम्हाला पहिल्या 6ची काय माहित पाहिजे, बेरीज माहित पाहिजे, प्लस 7वी संख्या आपल्याला दिली आहे. आता बेरीज करायसाठी तुम्हाला माहित आहे ना, 6 संख्येची सरासरी किती आहे 64.5 गुणला किती करायचा 6 आणि 7वी संख्या किती आहे 96. एकूण अशा किती झाल्या पहिल्या 6 आणि नंतरची एक 7. हे होणार तुमची नवीन सरासरी. नवीन सरासरी सांगा 6 पंचे 83 हातचाले 3 6 चो 24 ने 3 27 7 हातचाले 2 6 6 36 ने 2 38 म्हणजे आपला आन्सर किती आला 387. किती आला इथं 387 अधिक किती येणार आहे 96 भागीला किती होणार 7. बेरीज करा किती होते 6 7 1303 हातचाला 1 10 8 1808 हातचाला 1 3 1 4 भागीला किती 7. ओके मग तिथं काय कराल 483 भागीला किती करायचं 7 करा 7 सक 42 उरले 6 समोरचा 3 7 9 63. आन्सर किती आला आपला 69. कितीला आपला आन्सर 69 आला. बघा बरं 69 आहे का कुठं ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक कोणता चौथा. एकदम सोपा होता. 64.5 गुणिला किती करायचा 6 त्याच्यामध्ये 96 मिळवायचा आणि भागीला किती करायचा 7. ओके पुढील क्वेश्चन बघा. दोन समान लांबीच्या रेल्वे गाड्या एकमेकांच्या विरुद्ध दिशांनी कोणत्या दिशेने सांगितलंय विरुद्ध दिशांनी धावत आहेत. त्यांचा वेग अनुक्रमे 56 आणि 70 किलोमीटर मध्ये आहे किलोमीटर प्रति तास आहे. जर त्या दोन्ही गाड्या परस्परांना 18 सेकंदामध्ये ओलांडतात तर त्यांची लांबी किती. तुम्हाला माहित आहे अंतर बरोबर काय असते एसटी असते. हा वाला फॉर्म्युला आहे आपला ज्याच्यामध्ये अंतर म्हणजे काय असतं जे कोणी ओलांडणार आहे ओलांडत कोण आहे दोन समान रेल्वे गाड्या आहेत ना ओलांडणारी कोण आहे रेल्वे कोणाला ओलांडत आहे दुसऱ्या रेल्वेला. अशा वेळेस काय करायचा इथं घ्यायचं लांबी रेल्वेची लांबी अधिक दुसऱ्या रेल्वेची लांबी घ्यायची बरोबर आहे. आता दोन्ही रेल्वेची लांबी तुम्हाला प्रश्नामध्ये दिली आहे का प्रश्नामध्ये दोन्ही रेल्वेची लांबी दिली नाही पण तुम्हाला सांगितलंय दोन्ही रेल्वे कशा समान आहेत. जर का तुम्ही पहिल्या रेल्वेची लांबी एक्स पकडाल तर दुसरीची किती येईल एक्स असेल बरोबर. हे झाली रेल्वेची लांबी बरोबर. अंत वेग किती दिलाय जर का दोन्ही रेल्वे विरुद्ध दिशाने धावत आहेत कोणत्या दिशेने विरुद्ध जो काही तुम्हाला प्रश्नामध्ये वेग दिला असते वेग किती आहे 56 आणि 70 56 आणि किती आहे 70 विरुद्ध दिशा असल्यामुळे काय करायचं इथं प्लस करायचं काय करायचा प्लस करायचा आणि गुणीला 5/18 करायला विसरायचं नाही. का बरं विसरायचं नाही कारण की जो काही तुम्हाला वेळ दिलाय हा दिलाय सेकंदामध्ये ठीक आहे त्याच्यामुळे 5/18 करायचा आणि किती सेकंदात ओलांडत आहे 18 सेकंद. तर या सॉल्व्ह करा x अधिक x किती होते 2x बरोबर 56 आणि 70 किती होतात 6 आणि 7 5 12 126 गुणीला 5 भागीला किती येतं 18 आणि इकडचा हा 18 झाला. बघा आता 18 ला 18 कॅन्सल झाला ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे x म्हणून काय कराल तुम्ही x बरोबर 126 जसा तसा गुणीला 5 झाल्याच्या तसा हा 2 गुणाकाराला इकडे आल्यावर भाग करा पहिला भाग करा मग काटाकाटी करा 126 गुणीला 5 भागीला 2 x ची किंमत निघालणार तर x बरोबर बे एक बे आणि बे चक्क 12 बे एक बे आणि 3 दुने 7 किती येणार 63 गुणीला 5 येणार 63 गुणीला 5. तर फायनल आन्सर येईल x बरोबर 5 त्रिक 15 5 हा चाला 1 5 छक 30 आणि 1 31 काय येणार 315. आपला ऑप्शन दिसतो कुठं 315 बघा 315 ऑप्शन नंबर कोणता आहे तिसरा आहे. चला एकदम सोपा होता ज्याच्यामध्ये तुम्हाला रेल्वेची लांबी दोन समान लांबीच्या रेल्वे होत्या म्हणून तुम्हाला त्याच्यामध्ये x 2x घ्यायला लागेल ठीक आहे. पुढील क्वेश्चन बघा सायकलच्या चाकाची त्रिज्या 35 सेंटीमीटर आहे तर चाकाच्या 200 फेऱ्यात चाक किती अंतर जाईल ठीक आहे. क्वेश्चन आहे भूमितीचा क्वेश्चन आहे वारंवार विचारला जाणारा क्वेश्चन आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची जे काय तुम्हाला अंतर दिलं असते तो काय असते परीघ गुणीला काय लक्षात ठेवायचा फेऱ्या कधीच विसरणार नाही. जर तुम्ही का असं लक्षात ठेवलं ना अंतर बरोबर परीघ गुणीला फेऱ्या. आता परीघ कोणाचा घ्यायचा वर्तुळाचा अंतर किती तेच आपल्याला काढायचं आहे म्हणून काय लिहायचा अंतर जसाच्या तसा वर्तुळाचा परीघ किती असते 2 पाय आर गुणीला फेऱ्या किती मारतायत 200 मारतायत किती मारतायत 200 मारतायत. तर अंतर किती होईल किमती ठेवून द्या 2 पायची किंमत आहे 22/7 आणि आर म्हणजे काय असते त्रिज्या किती सांगितलं आपल्याला त्रिज्या सांगितलंय 35 सेंटीमीटर किती आहे 35 म्हणून इथे लिहाल 35 गुणीला 200 जसाच्या तसा ठीक आहे. आता काटाकाटी करा काटाकाटी करताना 7 1 7 7 5 35
पुढील बघा मग 22 दुने 44 गुणिला 5 दुने 10 आणि समोरची किती शून्य 2 शून्य. आपला आन्सर किती आहे 44 आणि समोरची किती शून्य 1 2 आणि 3 शून्य. शून्य 1 2 आणि 3 शून्य. बघा अंतर कशामध्ये आला 44,000 आला का नाही 44,000. तुम्ही म्हणाल 44,000 आपल्याला आन्सर दिसतच नाही, पण 44,000 कशामध्ये येईल हा सेंटीमीटर मध्ये येईल. कशामध्ये येईल हा सेंटीमीटर, कारण की तुम्ही त्रिज्या घेताना जे काही 35 घेतल्या ते काय घेतल्या सेंटीमीटर घेतल्या म्हणून. बरोबर आहे. मग तुम्हाला माहित आहे मग सेंटीमीटर सेमी मधून तुम्हाला जर मीटर मध्ये करायचं असेल तर काय करता भागीला काय किती करायचा 100 करायचा. किती करायचा भागीला 100 करायचा. भागीला 100 करून टाका मग याला. भागीला 100 केल्यावर इथले 2 शून्य कटले तर आन्सर किती राहिला मग आपला 440. कितीचा 440. किती अंतर पार करणार मग आपला 440 मीटर. ओके एकदम सिंपल होता क्वेश्चन. पुढील क्वेश्चन बघा. एका शंकूची उंची 24 सेंटीमीटर आहे आणि त्याचे घनफळ 1232 घन सेंटीमीटर असेल तर त्याचे वक्र पृष्ठफळ किती. तुम्हाला शंकू माहित आहे. शंकू म्हणजे आपली जे काही बड्डेची कॅप असते त्या टाईपची. तुम्हाला त्याचा घनफळ दिलाय आणि त्याचा वक्र पृष्ठफळ विचारलाय. तुम्हाला दोन्ही फॉर्म्युले पाहिजे. पहिला तर तुम्हाला घनफळाचा फॉर्म्युला माहित पाहिजे. ठीक आहे. कोणाचा शंकूचा घनफळ. शंकूचा घनफळाचा फॉर्म्युला आहे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. काय असते पाय आर स्क्वेअर एच. ज्याच्यामध्ये तुम्हाला शंकू जर का तुम्हाला माहिती आहे शंकू कसं असते या प्रकारे शंकूची आकृती असते, ज्याच्यामध्ये याला काय म्हणतात याला म्हणतात त्रिज्या आर. ठीक आहे. याला म्हणतात तिरकस उंची स्लॅन्ट हाईट म्हणतात त्याला तिरकस उंची, आणि याला म्हणतात उंची एच म्हणतात. ठीक आहे. हा असते शंकूची डायग्राम. ज्याच्यामध्ये तुम्हाला बघा घनफळ सांगितलंय. घनफळ किती दिलाय तुम्हाला इथं 1232 सांगितलंय. 1/3 जसे तसा. पायची किंमत असते 22/7. आर म्हणजे काय आपल्याला त्रिज्या. त्रिज्या काढा लागेल कारण की इथं प्रश्नामध्ये दिलं नाही. इथं त्रिज्या जसा तसा लिहा. आणि त्याची उंची किती सांगितली आपल्याला. उंची सांगितलंय 24 सेंटीमीटर म्हणून इथे किती लिहायचा 24. दिल्याचा 24. आता 24 लिहिल्यानंतर बघा आपल्याला इथं 1232 माहिती आहे आणि सगळ्या किमती माहिती आहे, फक्त आर नाही माहिती आहे. मग काय करायचं आरला अलग ठेवायचा. आरला जर अलग ठेवाल तर बघा या साईडला किती आहे 1232 पहिलेच आहे. इकडचं 3 आणि 7 कशामध्ये भागाकारामध्ये इकडे आल्यावर गुणाकारात भागीला इकडचा 22 आणि 24 कशामध्ये जाईल हा भागाकारामध्ये जाईल. बरोबर आहे. जर का आता तुम्ही काटाकाटी करायला जाल तर काटाकाटी करताना बघा तुम्ही एक विचार करून बघा हा 22 आणि 1232 हे कटतात. किती कटतात बघा 22 एक 22 22 पंचे 110 किती होतात 110 उरले किती मग 132 उरले. 22 छक होतात 132 गुणिला इकडे 3 गुणिला 7 ऍज इट इज आणि भागीला किती आहे 24. बरोबर ना. बघा मग 24चा कोण आहे 3 आहे. 3 एक 3 आणि 3 8 24. 8चा कोण आहे 8 एक 8 आणि 8 7 56. तर राहिला काय मग 8चा वर्ग बरोबर 7 गुणिला हा 7 गुणिला हा वाला 7 7 7 49. तर 8 पाहिजे आपल्याला. 8 हा वर्गात आहे. समोरचा काय घ्यायचा वर्गमूळ घ्यायचा. वर्गमुळात 49 बरोबर किती येणार 7. म्हणजे जे काही तुम्ही त्रिज्या काढायची आहे ते किती येणार आहे 7 येणार. बरोबर आहे. त्रिज्या काढल्या 7. तुम्हाला विचारला काय होता दिला काय होता घनफळ. घनफळावरून तुम्ही काय काढल्या त्रिज्या काढल्या 7. पण तुम्हाला विचारला काय आहे वक्र पृष्ठफळ. काय विचारलाय वक्र पृष्ठफळ आहे ना. वक्र पृष्ठफळाचा फॉर्म्युला असते पाय आर आणि एल. काय असते पाय आर आणि एल. ज्याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे पायची किंमत असते 22/7. आर तुम्ही आताच काढल्या 7 आणि एल म्हणजे काय असते तर एल मध्ये असते तिरकस उंची आणि एच मध्ये असते हे सरळ उंची आहे ना. तर तुम्हाला प्रश्नामध्ये बघा तिरकस उंची असा शब्द वापरलाय का किंवा एल ची किंमत दिली आहे का नाही. म्हणून त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल एल काढायला लागेल. आता एल म्हणजे काय असते एल म्हणजे तिरकस उंची बरोबर वर्गमुळामध्ये जे काही तुम्हाला मूळ उंची दिली असते इथे आहे जे असतं ते मूळ उंचीचा वर्ग अधिक त्रिज्येचा वर्ग असते. काय असते त्रिज्येचा वर्ग. बघा मग एल बरोबर एच म्हणजे किती आहे उंची किती सांगितल्या प्रश्नात 24. 24 चा वर्ग किती येते 24 चा वर्ग असते 576 अधिक आर म्हणजे किती काढले तुम्ही 7. 7 चा वर्ग किती आहे मग 49. इथे लिहाल 49. जर का तुम्ही दोघांची बेरीज कराल तर इथे येते 625. इथे 625 येते. बघा मग 625 कोणाचा वर्गमूळ आहे तर 25 आहे. कोणाचा आहे 25 चा वर्गमूळ आहे ना. म्हणजे एल किती आला आपला 25. हा एल कोट ठेवण्याचा मग इथे ठेवून घ्या मग. ठीक आहे 25 इथे ठेवल्या. आता 25 ठेवल्यानंतर बघा मग त्याला सॉल्व्ह करा. मग काटाकाटी करा. कोण करते कट्टे या 7 ला हा 7 कट्टे राहिलाय का मग इथं मग आपला इथं राहिला 22 आणि इथं राहिला 25.
गुणाकार करा. 25 दुने 50 शून्य हातच्याले 5. 25 दुने 50 न 5 55. काय असते 55 म्हणजे आपल्या संगीताला 550. आणि तुम्हाला विचारलं काय पृष्ठफळ म्हणून काय लिहिले तर चौरस सेमी. काय लिहिले तर चौरस सेमी लिहा. बघा 550 हा ओरिजिनल आन्सर आहे, पण यांनी ऑप्शन मध्ये काय दिलाय 528 ला बरोबर दिलाय. कारण की 550 नावाचा ऑप्शन तुम्हाला दिसत नाही प्रश्नामध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला काय दिलाय आन्सर 528 नसून काय आपला आन्सर 550 चौरस सेमी. बरोबर आहे. ठीक आहे. पुढील क्वेश्चन बघा. एका वर्तुळाची त्रिज्या 2.8 सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाचं विचारलाय परिघ व क्षेत्रफळ. काय विचारलं आपल्याला परिघ व क्षेत्रफळ. सर्वांना माहिती आहे वर्तुळाचा परिघ किती असते 2 पाय आर. किती असते 2 पाय आर, ज्याच्यामध्ये 2 कॉन्स्टंट आहे जसे तसा. पायची किंमत 22/7 आणि आर किती सांगितले आपल्याला प्रश्नात 2.8. 2.8 न घेता 28 घ्या, कारण की पॉईंटचं कॅल्क्युलेशन आहे अवघड जाईल. 28 घ्या. 28 घेतल्यामुळे खाली किती लिहाल 10 लिहाल. किती लिहाल 10 लिहाल. मग काटाकाटी करा. 7 1 7 आणि 7 चौक 28 झाला. मग किती मग आन्सर गुणाकार करा. 22 दुने 44 गुणिला 4 भागीला किती आहे 10. ठीक आहे. 4 चौ 16 6 हा चालेल. 4 चौ 16 ने 17 भागीला किती आहे 10. खाली किती शून्य आहे 1 शून्य आहे, म्हणून आलेला जो काही अंशामध्ये उत्तर आहे 176 त्याला एका अंकानंतर पहिला अंकानंतर पॉईंट द्या. जे किती आन्सर आहे 17.6. परिघ आहे ना, तर परिघ नेहमी कशामध्ये असते हा सेंटीमीटर मध्ये असते. काय असते सेंटीमीटर. 17.6 सेंटीमीटर तुम्हाला दिसते कुठं ऑप्शन बघा. हा 1.7 सेंटीमीटर आहे आणि इथे किती आहे 17.4 सेंटीमीटर. म्हणजे हे दोन ऑप्शन कटले असेच. कटले का नाही. इथं बघा 17.6 सेंटीमीटर आहे आणि इथे 17.6 काय आहे चौरस सेंटीमीटर आहे. आपला परिघ कशामध्ये असते 17.6 सेंटीमीटर मध्ये असते का सेंटीमीटर मध्ये. या तुम्ही युनिट नुसार जर का तुम्हाला युनिट कोणत्या परिघाचे कोणते असतात, क्षेत्रफळाचे कोणते असतात, त्याच्यानंतर घनफळाचे कोणते असतात हे जर का माहिती राहिले तर हा ऑप्शन असा हा प्रश्न असा सॉल्व्ह होते. ज्याच्यामध्ये 17.6 किंमत आहे, पण हे काय पाहिजे आपला युनिट सेंटीमीटर, म्हणून आपला ऑप्शन कोणता आहे 17.6 सेंटीमीटर व 24.64 चौरस सेंटीमीटर. कारण की 3 ऑप्शन असेच कटले. बरोबर. पुढील क्वेश्चन बघा. एका चौरसाचा कर्ण 12√2. बघा त्याच्यामध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे. तुम्हाला सांगितलंय असा 12√2 असं सांगितलंय, पण त्याचा खरा अर्थ असा आहे 12√2. काय सांगितलंय 12√2. हा रॉंग असून तुम्हाला ओरिजिनल दिलाय असं, ओरिजिनल आहे असं. बघा हाय ना, तुम्हाला सांगितलंय कर्ण. काय सांगितलंय इथं कर्ण. कर्ण बरोबर किती सांगितलंय 12√2 आहे ना. एका चौरसाचा कर्ण 12√2 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती. ठीक आहे. बघा तुम्हाला चौरसाचा क्षेत्रफळ फक्त बाजूचा वर्ग असं माहिती आहे. बाजूचा वर्ग बाजू माहित नसता पण आपल्याला चौरसाचा क्षेत्रफळ काढता येते कर्णावरून. ते कसं तर चौरसाचा क्षेत्रफळ बरोबर कर्णाचा वर्ग भागीला 2. काय असते कर्णाचा वर्ग भागीला काय असते 2. आता बघा कर्ण तुम्हाला दिलाय प्रश्नात किती आहे 12√2. याचा काय घ्यायला लागेल आपल्याला वर्ग भागीला किती घ्यायला लागेल इथं 2. ठीक आहे. पण याला सॉल्व्ह करताना व्यवस्थित सॉल्व्ह करा. इथं काहीच नाही म्हणजे कोणती नसते गुणाकार असते. काय असते गुणाकार. म्हणून तुम्ही याला असं बघू शकता ए गुणिला बी चा काय येतो वर्ग, आणि याला आपण लिहितो ए चा वर्ग गुणिला बी चा वर्ग. असं लिहिता का नाही. बघा मग आता 12चा वर्ग किती आहे 144 आहे का नाही 144 गुणिला बघा इथं आहे वर्गमूळ आणि त्याचा काय आहे वर्ग आहे ना. जेव्हा केव्हा जर वर्गमूळ आणि वर्ग एकत्रच येते ना, तर अशा वेळेस काय करायचं आपण जी काही वर्गमूळाची आर्थिक संख्या आहे ना ती जशीच्या तशी लिहायची. इथं वर्गमूळ पण आहे आणि वर्ग पण आहे, म्हणून वर्गमूळातल्या आतमध्ये जी काही संख्या आहे ना जशीच्या तशी लिहायची. 2 लिहिल्या भागीला पहिलेच कोण येतं 2 आहे का नाही 2. मग सगळा जर कटून गेला 2 ला 2 राहिला किती मग 144. म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ किती आपला आन्सर 144 सेंटीमीटर. समजलं. एकदम सोपं होतं ते. फक्त हा वाला फॉर्म्युला लावा लागतो त्याच्यामध्ये. पुढील क्वेश्चन बघा. एका उद्योगात भागीदारीचा क्वेश्चन आहे. एका उद्योगात ए ने 12,000 रुपये 5 वर्षासाठी व बी ने काही रक्कम म्हणजे बी ची रक्कम तुम्हाला माहिती नाही ओके 6 वर्षासाठी गुंतवली. त्या उद्योगामधून एकूण 7,500 रुपये झालेल्या नफ्यापैकी ए ला 3,000 रुपये मिळाले, तर बी ने त्या उद्योगात किती भांडवल गुंतवले. ठीक आहे. भागीदारीचा क्वेश्चन आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला एकच फॉर्म्युला माहित आहे भांडवल गुणिला कालावधी बरोबर काय असते आपल्याला इथं नफा असते.
ज्याच्यामध्ये आपण असं लिहायचा, दोन व्यक्ती असं तर उभी मांडणी करायची, ए आणि कोण आहे, बी आहे ना. तर बघा ए चा भांडवल किती लावलाय त्यांना, 12,000 रुपये, म्हणून ए चा भांडवल लिहा 12,000 रुपये. ठीक आहे. कालावधी किती यायचा, 5 वर्षासाठी, म्हणून इथे लिहायचा 5 वर्ष. भागीला बी आहे ना, बी चा भांडवल किती आहे, बी चा काही भांडवल आहे, माहित आहे का आपल्याला एक्झॅक्टली, माहित नाही, त्याच्यामुळे किती पकडायचं आपण इथं, एक्स पकडा, गुणीला कालावधी किती आहे, 6 वर्षासाठी. किती वर्षासाठी, 6 वर्षासाठी. बरोबर आहे. आता झाला काय, नफा. नफा एकूण किती झालाय दोघांना नफा झालाय 7,500 रुपये. किती रुपये, 7,500 रुपये. ज्यापैकी नुसत्या ए ला आणि बी ला, दोघांमध्ये वाटणे होणार ना. नुसत्या ए ला किती भेटलाय, नुसत्या ए ला भेटलाय 3,000. किती हजार, 3,000 भेटलाय का नाही. जर का 7,500 पैकी नुसत्या ए ला जर 3,000 असेल तर बी ला किती भेटणार, मग ऑटोमॅटिकली 4,000 किती होणार, 500 होणार की नाही, 4,500. मला सांगा मग 12,000 लावल्यावर 5 वर्षासाठी त्याला किती रुपये भेटले, 3,000 रुपये भेटले का नाही. आणि बी न काही रक्कम लावली किती वर्षासाठी, 6 वर्षासाठी, किती रुपये भेटले त्याला, 4,500 रुपये भेटले का नाही. आता तुम्हाला माहितीच आहे, इथं एक्स काळाचा आहे, डायरेक्ट काटाकाटी करा. बघा इथं जर काय होणार, ह्या 2 शून्यला 2 शून्य कटणार 15 दुने किती होणार, 30, आणि 15 किती होणार, 45. ठीक आहे, किती झाला, 2/3 झाला. इथे मग काटाकाटी करा, काय होणार, 6 1 6, 6 दुने 12, म्हणजे किती होणार इथं, 2,000 गुणीला 5 भागीला किती होणार, एक्स, आणि इकडे किती आहे, 2/3. एकाने 2/3. आपल्याला पाहिजे एक्स, इथं एक्स लिहायचा, एक्स गेला इकडे, बरोबर आहे. काय होणार मग इथं, 3 गुणीला 2,000 गुणीला 5 भागीला 2,000 गुणीला 5 गुणीला 3, आणि हा 2 कशामध्ये इकडे खाली येईल का नाही, खाली. चला मग काटाकाटी करा, काय होणार मग, या 2 ला हा 2 कटला, इथे काय आला, 1,000 आला का नाही, 1,000. मग बघा 5 3 15, 15 गुणीला 1, 15 गुणीला 1 15, कितीला आपला आन्सर, 15,000. बी चे भांडवल किती आहे इथं, 15,000 रुपये. ऑप्शन नंबर कुठला, ऑप्शन नंबर 3. बी ने किती हजार रुपये लावले, 15,000 रुपये. ओके. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 63 आहे. एका दुकानदाराने एका वस्तूवर प्रथम 20% किंमत वाढ केली, त्यानंतर 30% सूट दिली आणि परत 20% किंमत वाढ केली, तर त्याला होणारा नफा किती. एकदम सोपा आहे. सक्सेसिव्ह टक्के शेकडे वाढ हा असा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एकतर वाढ होते किंवा घट होते. तर या प्रमाणे सॉल्व्ह करा तुम्ही. नवीन किंमत बरोबर जुनी किंमत गुणीला 100 प्लस मायनस आर भागीला 100 गुणीला 100 प्लस मायनस आर भागीला 100. जोपर्यंत वाढ किंवा घट होत तोपर्यंत वाढवत जायचं. ठीक आहे. बघा आता नवीन किंमत आपल्याला माहित नाही, म्हणून तुम्ही काय पकडाल, एक्स पकडा, किंवा बिना एक्स पकडता पण सॉल्व्ह करता येते. लक्ष द्या, इथं काय आहे, 20% वाढ झाली आहे. 20% वाढ झाली म्हणजे काय, 100 पैकी 20 जास्त करा, 120. कितीवर वाढ झाली आहे, 100 वर. गुणीला नंतर किती आहे, 30% सूट दिली आहे, 100वर 30 रुपये सूट दिल्यावर किती राहिला, 70 भागीला इथं 100. परत काय केलंय, 20% वाढ केली आहे, म्हणजे काय लिहायचं इथं, 120 भागीला 100 झाला. मग डायरेक्ट सॉल्व्ह करा. मग इथं काय कटणार, या शून्याला हा शून्य कटणार, इथं शून्य कटणार, आणि इथं एक शून्य कटणार. झाला. मग करा, 12 गुणीला 12 होतात 144, गुणीला किती इथं 7, आणि भागीला किती आहे 10, 1 2 3 0, 1 2 किती शून्य 3 0 झाला. मग कॅल्क्युलेशन करा, मग किती होते, मग 728 8 हा चाले 2, 728 न 2 30 0 हा चाले 3, 7 1 7 7 3 किती होतात 10, भागीला किती येतं 1000, किती येतं 1000 आहे ना. बघा मग आता खाली काय परत वरती किंमत अशी आहे, किती आहे 10,000 सॉरी 1,008 आणि 1,008 ही किंमत आहे. खाली किती शून्य आहेत, 3 शून्य आहेत, म्हणून आलेल्या उत्तराला 1 2 आणि 3 अंकांमध्ये काय द्यायचा, पॉईंट द्यायचा. त्याचा पॉईंट द्यायचा, बरोबर ना. एक मिनिट झाला. बघा इथं काय दिसतंय तुम्हाला, वाढ दिसत आहे, काही किती वाढ दिसत आहे, 0.8 ची वाढ दिसत आहे. काय दिसत आहे, 0.8 ची वाढ दिसत आहे, म्हणून काय झाला 8% नफा झाला. बरोबर. पुढील क्वेश्चन बघा. 12 मजूर एक काम 20 दिवसात करतात. किती मजूर, 12 मजूर एक काम 20 दिवसात करतात, बरोबर आहे. तर तेच काम किती मजूर, 15 मजूर किती दिवसात करतील, बरोबर आहे. हा वाला फॉर्म्युला माहिती तुम्हाला, M1 D1 बरोबर M2 D2, ज्याच्यामध्ये 12 मजूर पहिले काम करतात 20 दिवसात, तर तेच काम 15 मजूर किती दिवसात. D2 बरोबर लिहायचं इथं 12 गुणीला 20 भागीला 15. ठीक आहे. तर D2 बरोबर 5 चा भाग द्या, 5 3 15, 5 चौक 20,
3 एक 3, 3 चौक 12, तर 4 चौकी 2 16. त्यानं आपला आन्सर 16 दिवस. बरोबर आहे. कुठला ऑप्शन आहे? ऑप्शन नंबर सेकंड. पुढील क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 65. राजधानी एक्सप्रेस मुंबईहून ताशी किती दिल्या? 120. ताशी 120 किलोमीटर म्हणजे काय असते? त्याची स्पीड असते. काय असते? स्पीड, किंवा त्याला म्हणता तुम्ही वेग म्हणताना. किती आहे? 120 किलोमीटर प्रति तास दिलाय. वेगाने दिल्ली येथे 12 तासांनी पोहोचते. काय दिलाय? 12 तास. 12 तास म्हणजे काय दिलंय तुम्हाला इथं? वेळ दिलाय. तर विचारलाय अंतर. काय विचारलाय? विच अंतर. अंतर बरोबर फॉर्म्युला आहे अंतर बरोबर st. एस म्हणजे वेग, टी म्हणजे टाइम आहे ना. ज्या गाडीचं जायचं आहे तिचा वेग किती आहे? 120. किती वेळात जात आहे? 12 तासात आहे ना. तुम्हाला माहिती आहे मग 12चा वर्ग किती आहे? 12 गुणिले 12 144. आणि इथला एक द्यायचा 0 द्यायचा, म्हणजे आपल्या आन्सर किती त्याला? 1440. आणि येणारा अंतर कशामध्ये असणार? किलोमीटर, म्हणून आपण कुठं आहे? 1440 किलोमीटर. ठीक आहे. नेक्स्ट बघा. 99 पासून 1000 पर्यंतच्या संख्यांमध्ये अशा किती संख्या आहेत ज्यांच्या एकक स्थानी काय असेल? 8 असेल. एकदम सोपा क्वेश्चन आहे. संख्यामधला सहज क्वेश्चन आहे हा. याच्यामध्ये बघा, तुम्हाला माहिती पाहिजे 99 ते किती विचारलं आपल्याला? 1000 आहे ना. तुम्हाला याच्यामध्ये माहित पाहिजे प्रत्येक शतकामध्ये काय? प्रत्येक शतकामध्ये जे काही तुमचा 2 पासून ते 9 पर्यंतचा अंक आहे, काय 2 पासून ते 9 पर्यंत जो काय अंक आहे तो एकक स्थानी किती? कोणत्या स्थानी? एकक स्थानी हा 10 वेळा येते. किती वेळा येते? 10 वेळा येते. बरोबर आहे. कसं कुठं? शतकामध्ये. शतकामध्ये म्हणजे काय? 100 संख्यामध्ये. किती संख्यामध्ये? कोणत्या पण 100 संख्यामध्ये. शतकामध्ये 2 ते 9 पर्यंतचे अंक एकक संख्या किती वेळ येतात? 10 वेळ येतात. मला सांगा 99 पासून 1000 पर्यंत किती शतक आहेत? 99 पासून 1000 पर्यंत एकूण शतक आहेत 9 शतक. आणि किती वेळा येते? 10 वेळा. म्हणून 9 किती वेळा? 90 वेळा. काय येईल? 8 हा अंक येईल. ऑप्शन नंबर कुठला? तिसरा वाला. ओके, ठीक आहे. पुढील क्वेश्चन बघा. राकेश व संजय यांच्या वयाचे गुणोत्तर 5 वर्षापूर्वी एकास 5 होते, परंतु 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर एकास 3 होईल. तर राकेशचे आजचे वय किती? बघा, याच्यामध्ये तुम्ही याला जर बेसिक न जायचं आहे तर बेसिक न जायच्यासाठी तुम्हाला एक्स पकडायला लागेल ना. ते एक्स न पकडता आपण डायरेक्ट आपण एक्स असा पण काढू शकतो. याच्यामध्ये जर का तुम्ही बेसिकने केल्यानंतर तुम्हाला काय दिलाय? राकेश आणि संजय यांच्या वयाचे काय दिलाय? 5 वर्षापूर्वीचे वय एक्स आणि किती दिलाय? 5x दिलाय. 5 वर्षापूर्वी आणि 5 वर्षापूर्वी आधीच दिलाय, आणि एकदम 5 वर्षानंतर म्हणजे किती वर्षाचा गॅप आहे? 10 वर्षाचा गॅप आहे. आणि 10 वर्षानंतर एकदम किती सांगितलंय तुम्हाला? त्याचा वयाचा गुणोत्तर एकास 3 आहे. x अधिक 10 आणि 5x अधिक 10 बरोबर एकास 3 असं सांगितलंय का नाही? मग तुम्ही याला सॉल्व्ह कराल, x ची किंमत काहीतरी काढाल आहे ना. असं न सॉल्व्ह करता आपल्याला दुसरा पण एक शॉर्टकट मेथडने सॉल्व्ह करते, ज्याच्यामध्ये x बरोबर घ्यायचा. किती वर्षाचा फरक आहे? 5 वर्षापूर्वी आणि 5 वर्षानंतर सांगितलंय, म्हणून पूर्वी आणि नंतर आहे. 5 वर्ष आहेत ना, म्हणून 5 अधिक 5 किती करायचा? 10. किती करायचा? 10 गुणिला करायचा. तुम्हाला पहिला गुणोत्तर आहे एकास 5 आणि दुसरा गुणोत्तर आहे एकास 3. ठीक आहे. पहिला गुणोत्तर आहे एकास 5 आणि दुसरा गुणोत्तर आहे एकास 3. अशा वेळेस काय करायचा? दुसऱ्या गुणोत्तरातला फरक घ्यायचा. किती आहे? 1 आणि 3 मधला फरक आहे 2. ते आहे 2 भागीला लिहायचा. 1 3 1 3 आणि 5 1 5 यांच्या दोघांमधला फरक. 5 1 5 आणि 3 1 3 यांच्या दोघांमधला फरक किती आहे? 2. तो फरक लिहायचा इथं. ठीक आहे. हा फरक इथं आणि यांच्या दोघांमधला फरक इथं घ्यायचा. ठीक ना. आता काटाकाटी करा. काय घटणार? x बरोबर 2 ला 2 कटला किती आला? 10. म्हणजे x ची किंमत किती आली? 10. म्हणजे जर का तुम्ही जर कोणाचं वय विचारलं आपल्याला, राकेशचं आजचं वय, राकेशचं जर का तुम्ही आजचं वय जर पकडलं होतं किती? x किती आला? 10 आला. पण तुम्हाला विचारला काय? सॉरी, राकेशचा जो काय आजचा वय विचारलाय, आजचा वय किती आहे राकेशचा? राकेशचा 5 वर्षापूर्वीचा. राकेशचा 5 वर्षापूर्वी वय किती पकडलं तुम्ही? x. ही किंमत किती आली? 10. तर आज किती असणार मग? 10 अधिक 5 किती वर्ष असणार? 15 वर्ष. ठीक आहे. ऑप्शन नंबर कुठला? सेकंड वाला. क्वेश्चन नंबर 68 बघा. लोणावळा येथे गेलेल्या 25 लोकांना एकूण खर्च 7,575 रुपये झाला, तर प्रत्येक व्यक्तीचा खर्च किती? एकदम सोपा क्वेश्चन आहे. भागाकाराचा क्वेश्चन आहे. एकूण खर्च आहे 7,575. किती लोकांचा आहे? 25 लोकांचा आहे. बरोबर आहे. तर डायरेक्ट कॅल्क्युलेशन करा. 25 1 25, 25 3 75.
मध्ये शून्य द्या, 25 एक 25 आणि 25 त्रिक 75. आन्सर किती आला आपला 303. पुढे ऑप्शन आपला ऑप्शन नंबर 14 वाला 300 किती आला 3 आला. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा. 69 a प्लस बी ची किंमत आहे 8, a मायनस बी ची किंमत आहे 4, तर a चा वर्ग मायनस b चा वर्ग. दोनचा समीकरण मधला क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एकदम बेसिकने गेल्या तर a अधिक b बरोबर किती सांगितलंय 8 आणि a मायनस b किती सांगितलंय 2 सांगितलंय. याला सॉल्व्ह करत असताना दुसरा जो काय चल राहते त्याची किंमत सारखी बघून घ्या किंवा त्याचा सहगुणक सारखा बघून घ्या. इथं b समोर काहीच नाही म्हणजे किती आहे 1 आहे. इथं पण b समोर काहीच नाही म्हणजे काय 1 आहे. समीकरण ज्याच्यामध्ये b चे सहगुणक सारखा आहे प्लस मायनस आहे म्हणून काय करायचा प्लस करायचा. a अधिक a 2a बरोबर हा कॅन्सल होऊन जाईल 8 अधिक 2 10. तर a बरोबर किती येणार 10 भागीला 2. a बरोबर येणार 5. किती येणार 5. जर का a 5 आला तर मग कुठल्या पहिल्या इक्वेशन मध्ये ठेवून द्यायचं 5 अधिक b बरोबर किती आहे 8. किती आहे 8. तर b बरोबर किती येणार 5 अधिक b बरोबर किती आहे 8 बरोबर ना. 8 अधिक 10 2. ठीक आहे. तर 8 मायनस किती कराल 5 कराल. 8 मायनस 5 किती ते 3. किती 3. सांगा मग आता आपल्याला दिलाय बी चा किंमत किती दिलाय 3 आहे ना. सॉरी इथं a मायनस बी आहे 4. इथं a मायनस बी आहे 4. 8 आणि 4 किती होते 12. 12 भागीला 2 किती होते 6. a ची किंमत येते 6. a ची किंमत किती येते 6. a ची किंमत बरोबर 6 लिहिल्या. 6 अधिक b बरोबर 8. तर b बरोबर 8 मधून किती गेले 6 2. बी किती आला 2. पण तुम्हाला ए आणि बी चा काय विचारलाय वर्गाची वजाबाकी विचारलाय. 6 चा वर्ग येते 36 a चा वर्ग मायनस b चा वर्ग आणि मायनस 2 चा वर्ग येते 4. 36 मधून 4 गेले 32. ऑप्शन नंबर कुठला ऑप्शन नंबर तिसरा वाला. ओके. पुढील क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 70. एका इथं घन नव्हता पाहिजे इथं धन पाहिजे होता. एका धन संख्येच्या म्हणजे पॉझिटिव्ह संख्येच्या एका धन संख्येच्या वर्गातून त्याच संख्येची तिप्पट वजा केली असता उत्तर 238 येते तर ती संख्या कोणती. एक्सचा समीकरणचा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये धन संख्या तुम्हाला माहित नाही म्हणून तुम्ही एक्स पकडाल आहे ना. काय दिला एका धन संख्येच्या वर्गातून म्हणजे एक्सच्या वर्गातून त्याच संख्येची कोणत्या संख्येची एक्सची तिप्पट म्हणजे 3x वजा केली असता आन्सर किती येते 238 येते. आन्सर 238. तुम्हाला याला सॉल्व्ह करायचं आहे तर सॉल्व्ह करत असताना क्वाड्रॅटिक इक्वेशन ह्याच पद्धतीने सॉल्व्ह करता येते पण या पद्धतीने सॉल्व्ह करायचं नाही. आपण जायचं ऑप्शन मेथडनं. ऑप्शन मध्ये ठेवायच्या एक्सची पहिल्या ऑप्शन पासून किंमत एक्सचा वर्ग घ्या 23चा वर्ग 23चा वर्ग येते 529. त्याच्यामधून वजाबाकी करायची 23च्या 3 पट 23च्या 3 पट होतात 23 त्रिक 69 तिथे 69. 9 मधून 9 गेला 0. 52 मधून 6 गेला किती 46. आन्सर किती आहे इथं आहे 460. पण आपला आन्सर किती सांगितलाय 238 म्हणून पहिला ऑप्शन कॅन्सल झाला. दुसरा बघा 19चा वर्ग 361 मायनस 19च्या 3 पट 57 येतात 57. बघा आता 11 मधून 7 गेले 4 हातचाला 1. त्याच्यामधून 36 मधून 6 गेले 30. 300 किती आला 4. हा पण कॅन्सल कारण की ऑप्शन आन्सर कोण सांगितलाय 238. नंतर बघा 21 21चा वर्ग 441. 21च्या 3 पट किती होतात मायनस करा 63 करा 63. 11 मधून 3 गेले 8 हातचाला 1. 14 मधून 7 गेले 7 हातचाला 1 किती आला आन्सर 378. हा पण कॅन्सल झाला. राहिला कोणता ऑप्शन मग चौथा वाला चेक करा. 17चा वर्ग 289 मायनस 17 त्रिक किती होतात 51. 9 मधून 1 गेला 8. 28 मधून 5 गेले 23. ऑप्शन कोणता वाला 17 वाला 200 किती आला 38. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 71. एम ची किंमत काढायची सिम्प्लिफिकेशनचा प्रॉब्लेम आहे. एक्सचं समीकरण सॉल्व्ह करा. सांगितलं तुम्हाला 0.06 गुणिला एम बरोबर 36. आपल्याला विचारला एम बरोबर एम सोबत कोण आहे 0.06 कशामध्ये गुणाकारामध्ये इकडे आल्यावर भागाकारात 36 भागिले किती 0.06. पॉईंटचा जो भागाकाराला पॉईंटचा भागाकार करत असताना काय करायचं एम जसं तसं लिहायचा 36 जसं तसं लिहायचा. जर का तुम्हाला एखाद्या वेळेस पॉईंटचा गुणाकार असो किंवा भागाकार असो आला तर अशा वेळेस काय करायचं पॉईंटची संख्या नाही लिहिता साधीवाली संख्या लिहायची. पॉईंटची संख्या नाही लिहिता साधी संख्या लिहायची आणि जर का तुम्हाला छेदामध्ये पॉईंट दिले आहेत त्याची कुठे द्यायचे अंशामध्ये शिफ्ट करायचे. छेदामध्ये पॉईंट असेल तर त्याला कुठे शिफ्ट करायचे अंशामध्ये. कसं शिफ्ट करायचे छेदामध्ये तुम्हाला 0.06 सांगितलंय ना तर काय लिहायचं आपण अंशामध्ये 1 लिहायचा. छेदामध्ये 0.06 आहे अंशामध्ये काय लिहायचा 1 लिहायचा आणि पॉईंट नंतर जेवढे अंक आहेत तेवढे शून्य वाढवायचे. काय वाढवायचे शून्य. पॉईंट नंतर 2 अंक आहेत म्हणून काय वाढवायचे 2 शून्य. मग करायची काटाकाटी 6 1 6 6 6 36. आन्सर किती आला मग एम बरोबर 6 गुणिले 100 600. किती आला आपला आन्सर
एम बरोबर 600. ऑप्शन क्रमांक कुठला? चौथा वाला. ठीक आहे, कारण की बघा सगळे ऑप्शन 6 वालेच दिले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला चुकण्याचे जास्तीत जास्त चान्स असतात. म्हणून बरोबर व्यवस्थित करायचा पॉईंट शिफ्टिंगचा. पुढचा क्वेश्चन बघा. 25, 30, 35, 40 काय विचारलाय? लसावी विचारलाय. लसावीसाठी काहीच नाही करायचा. 25, 30, 35 आणि किती आहे? 40 संख्या लिहून घ्यायच्या, बरोबर लाईनी मारायच्या, बरोबर आहे. आणि नंतर मग घ्यायचा सगळ्या संख्यांना भाग जाणारी अशी एक संख्या सांगा बरं. कोणती आहे? ती आहे 5. किती आहे? 5. 5ला भाग द्या. 5 5 25, 5 6 30, 5 7 35 आणि 5 8 40. झाला. मग आणखी परत इथं बघायचं सर्व संख्यांना भाग जाते का? सर्व संख्यांना भाग जात असून द्यायचं, नाहीतर मग कमीत कमी 2 संख्यांना द्यायचा. बघा बरं इथं अशा 2 संख्या आहेत 6 आणि 8. याला किती भाग देते? 2 न भाग जाते. म्हणून याला किती भाग द्यायचा? 3 दुने 6 आणि किती 4 दुने 8. किती 4 दुने 8. परत भाग बघा बरं, कमीत कमी 2 अशा संख्या सांगा बरं. कमीत कमी 2 संख्या आहेतच नाही की जेणेकरून त्यांना भाग जाईल. म्हणून काय करायचं? या सगळ्यांना जे काही शेवट तुम्हाला कॉलम दिसत नाही यांचं गुणाकार करायचं. ठीक आहे. 5 दुने 10 गुणिला 5 त्रिक 15 आणि 7 चौक 28. काय करा? 28. मग कॅल्क्युलेशन करा. 15 8 120 शून्य 12. 15 दुने 30 आणि 12 किती होतात? 42 आणि इकडचं शून्य देऊन टाका. आन्सर आला 4200. ऑप्शन क्रमांक कुठला आहे? तिसरा. कुठला आहे? तिसरा वाला. चला पुढचा क्वेश्चन बघा. 73. जर अंडर रूट 1 अधिक एक्स बाय 144 बरोबर 13/12 विचारला एक्स. काय विचारला? एक्स. एक्सचा समीकरणाचा प्रॉब्लेम आहे. जेव्हा केव्हा तुम्हाला जर एक्सचा समीकरणाचा प्रॉब्लेम आला ना, अशा वेळेस काय करायचा? एक्स कुठं आहे ते बघून घ्यायचं. आता इथं जर तुम्ही बघाल एक्स कुठं आहे? वर्गमुळात आहे, तर काहीच नाही करायचं. एक्स जर वर्गमुळात असेल तर समोर काही बरोबरच्या तिकडे दिसतात ना, त्यांचा वर्ग घेऊन टाकायचा. आता बघा इथं जर का तुम्ही असं बघायला गेल्या, एक्स बाय किती आहे? 144 वर्गमुळात आणि इकडे किती आहे? 13/12. यांचा काय घ्यायचा? वर्ग घेऊन टाकायचा. वर्ग तसं नाही, याचा वर्गमूळ काढून घ्या. एक्स बाय 144 जसाच्या तसा. 13चा वर्ग 169 आणि 12चा वर्ग 144. एक्स काढायचा आहे. 1 प्लस मध्ये तिकडे गेल्यावर मायनस होणार. एक्स बाय 144 जसा तसा. 169 भागिले 144 जसा तसा. हा प्लस इकडे आल्यावर मायनस. याच्या खाली काय म्हणजे किती होणार? 1 होणार. आता बघा बरं इथं काय आहे? अपूर्णांकाची काय आहे? वजाबाकी, ज्याच्यामध्ये छेद समान नाही आहे. छेद समान नाही म्हणून काय करायचं? तिरपा गुणाकाराने वजाबाकी करायची. किती? 169 आणि मायनस 144 भागिले 144. आन्सर येते 25/144. इथे 25/144. आणि या साईडला किती आहे? पहिल्यास एक्स बाय 144 आणि तिकडे सॉल्व्ह केल्या 25/144 आहे का नाही? मग बघा एक्स काय होईल? मग इकडचा 144 आणि इकडचा 144 कटला तर राहिला किती? मग एक्स बरोबर 25. त्याला आपला आन्सर एक्स बरोबर 25. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, एकदम सोपा होता. पुढील क्वेश्चन बघा. 74वा. 15 सफरचंदाच्या झाडांना प्रत्येकी 16 सफरचंदे लागली. पहिल्या तोडीवेळी त्यातील 9 झाडावरील सर्व सफरचंद काढण्यात आले तर झाडावर किती सफरचंद शिल्लक राहिले? बघा एकूण झाडं किती आहेत? 15 आहेत ना. हे आहे झाडांची संख्या. त्याच्यापैकी किती? 9 आणि नंतर राहिले किती? मग 6. 15 झाडाला किती सफरचंद लागत आहेत? 16. प्रत्येकी किती? 16 लागत आहेत. मग काय होणार? मग 15 गुणिले 16 एकूण सफरचंद होणार का नाही? बघा मग 9 झाडाचे काय केले? सर्वच्या सर्व सफरचंद तोडले. राहिले किती झाडाचे? मग 6 झाडाचे. 6 झाडाचे सर्वच्या सर्व सफरचंद किती? 16च्या 16 राहिले का नाही? मग किती आपला आन्सर? 16×96. म्हणजे किती राहिले असणार सफरचंद? 16×96 सफरचंद राहिले असणार. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 76वा लास्ट क्वेश्चन आहे. 2चा समीकरण मधला सॉल्व्ह क्वेश्चन आहे. एकदम सोपा आहे. बघा विचारला काय आहे? एका शेतात काही गायी व गुराखी आहेत. गायी व गुराखी यांच्या पायाची एकूण संख्या 98 व डोक्यांची संख्या 26 आहे. तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती? ठीक आहे. कधी कधी तुम्हाला एक विचारते, कधी कधी 2 पण विचारते. इथं पहिले विचारलाय गाय आहे का नाही? गाय किती पायवाली आहे? 4 पायवाली आहे ना. तर 4 पायवाली गाय आहेत असं म्हणून काय करायचा? पाय किती आहेत एकूण? 98. किती आहेत? 98 मायनस इथं जर का 4 पाय असेल तर इथे किती गुणाकार करायचा? 2 न. डोक्याची संख्या किती आहे? 26. म्हणून इथं किती करायचा? 26 भागीला 2 करायचा. ठीक आहे. 98 जसाच्या तसा. 26 दुने किती होतात? 52 भागीला 2. 8 मधून 2 गेले 6. 9 मधून 5 गेले 4 भागीला 2. 46 4 देवतात 23. देवतात 23. म्हणजे किती गायी झाल्या? 23 गायी. गाय झाल्या 23 गायी.
एकूण लोक किती आहेत 26. त्यापैकी जर 23 जर गायी असतील तर राहिलेले 3 कोण असणार? राहिलेले 3 असणार गुराखी. कोण असणार? गुराखी. आता क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करताना व्यवस्थित बघा. गाय किती आल्या? 23 आणि गुराखी किती आल्या? 3 आले. आणि विचारलं कसं आहे? पहिले विचारलाय गाई, नंतर विचारलाय गुराखी. मग आपला आन्सर होणार 23 आणि 3. 23 आणि 3. इथं बघा 3 आणि किती आहे? 23. तुम्ही गाय गडबडीत 3 आणि 23 मारून द्याल. तसं करायचं का? नाही, कारण की तुम्हाला अनुक्रमे विचारलाय. पहिले लिहायची गाई, नंतर लिहायचा गुराखी. समजलं?